MMRDAच्या मेट्रो प्रकल्पासाठी महापारेषणच्या 220 केव्ही खारबाव कोलशेत, 220 केव्ही रोमा कोलशेत आणि 100 केव्ही पडघा कोलशेत, 100 केव्ही वसई कोलशेत या चारही वाहिन्या स्थलांतरित करण्याचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे कोलशेतच्या पातलीपाडा उपकेंद्रातून महावितरणच्या विद्युत वाहिन्यांचा वीज पुरवठा शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 1 तासाच्या कालावधीसाठी खंडित राहणार आहे। महावितरणच्या वागळे इस्टेट विभागातील वसंत विहार, म्हाडा, लोकपुरम, धर्मवीर नगर, लोक उपवन, नळपाडा, गांधीनगर, जवाहर नगर, हिरानंदानी मेडोज, गार्डन इस्टेट, हिल गार्डन, कोठारी हाइड पार्क, निळकंठ, टिकुजुनीवाडी रोड, मानपाडा, ब्रह्मांड, हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, समतानगर, डोंगरीपाडा, वाघभीळ नाका, कावेसर, आनंदनगर, लोढा, कासरवडवली, हावरे सिटी, ओवळा या भागातील विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे। या परिसरातील वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणने केलंय। सब मिलके आज महापालिका आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत सामावून घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करावी अशा सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना केली आहे। याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागाला आदेश देऊन कार्यवाही करण्याबाबत सूचित केलं असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं। शासन निर्णयानुसार केवळ अनुसूचित जातीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत सामावून घेतलं जात होतं। त्यामुळे इतर प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नरेश म्हस्के यांनी सततचा पाठपुरावा सुरू ठेवला होता। याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेवर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता। नुकताच औरंगाबाद खंडपीठाने सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय आणि याची अंमलबजावणी संबंधित आस्थापनांनी असंही नमूद केलंय। या निर्णयानुसार ठाणे महापालिका आस्थापनेकडील वारसा हक्काची प्रकरणं निकाली काढावीत अशी चर्चा खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्त सौरभ राव यांच्या समवेत केली असून आयुक्तांनी देखील संबंधित विभागाला तसे आदेश दिलेत। त्यामुळे सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। याबाबत सातत्याने पाठपुरावा करून सफाई कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळवून दिल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार व्यक्त केलेत। ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचं काम जलद गतीने व्हावं यासाठी शहरातील विकासकांची संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी एका बैठकीत घेतला। तसंच पुनर्विकास प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणं, विकास प्रस्तावांतर्गत येणारे रस्ते आणि मालमत्ता पत्रक हस्तांतरणाबाबतची कार्यवाही करणं, तसंच ड्रेनेज, पाणी, उद्यान या आवश्यक बाबींसाठी लागणारा ना हरकत दाखला एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात यावा, काही नियमातील अटींमध्ये शिथिलता देणं असे महत्त्वाचे निर्णयही त्यांनी या बैठकीत घेतलेत। यामुळे ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर झालेत। ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला जुनं ठाणं म्हणून ओळखलं जातं। या भागात नौपाडा, पाचपाकाडी, उथळसर आणि राबोडी असा परिसर येतो। या भागात अनेक जुन्या इमारती असून त्या मोडकळीस आल्यात। अशा इमारतींमधील अनेक रहिवाशांनी विकासकांसोबत करार करून त्या इमारती पुनर्विकासासाठी दिल्या आहेत। परंतु नियमातील काही अटींमुळे पुनर्विकास प्रस्तावाच्या मंजुरीत अडचणी येत आहेत।
अशा इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा आणि नागरिकांना मालकी हक्काची घरं उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केलं होतं। या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी काल महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकास मंजुरी संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता सुनील पाटील, कार्यकारी अभियंता महेश रावळ, रविशंकर शिंदे, संगीता सामंत, ठाणे शहर पुनर्विकास समितीचे विद्याधर वैशंपायन, महेश बोरकर, जतीन शहा आदीही उपस्थित होते। भाजप सदस्यता अभियानाअंतर्गत जिल्हाध्यक्ष आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत 900हून अधिक तरुण, तरुणी आणि महिलांबरोबरच रेल्वे प्रवाशांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर पसंतीची मोहर उमटवली। भाजपकडून गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर भाजप सदस्यता अभियान सुरू करण्यात आलं होतं, तर महाराष्ट्रात 5 जानेवारीपासून संघटन पर्व अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवलं जात आहे। ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांच्या नियोजनानुसार ठाणे शहर जिल्ह्यातील 12 मंडळात परिणामकारक पद्धतीनं सर्व स्तरातील नागरिकांबरोबर संपर्क साधून भाजपची सदस्य नोंदणी केली जात आहे। प्रत्येक बूथवर किमान 250 सदस्य नोंदणीचे लक्ष ठेवण्यात आले। भाजप सदस्यत्व अभियानाअंतर्गत आज रेल्वे स्टेशन बाहेरील सॅटिस पुलाखाली रेल्वे प्रवाशांबरोबर युवा वर्ग आणि महिलांना भाजपचे प्राथमिक सदस्य करण्यासाठी अभियान राबवलं। त्याला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला। 900हून अधिक युवा, महिला आणि नागरिकांनी मोबाईलवरून ऑनलाईन नोंदणी केली। या अभियानात जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, सरचिटणीस मनोहर सुखदरे, उपाध्यक्ष विद्या शिंदे यांच्याबरोबरच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज दळवी, सरचिटणीस प्रशांत कळंबटे, रिंकू विश्वकर्मा, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, सरचिटणीस शीतल कारंडे, नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघोले, सरचिटणीस रक्षा यादव, मध्य मंडल अध्यक्षा कांचन पाटील, मुंब्रा मंडल अध्यक्षा कोमल जितेकर आदीही सहभागी झाले होते। भारतीय जनता पार्टीतर्फे 1 जानेवारीपासून संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मागील 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 1 कोटी सदस्य नोंदणी झाली होती। आता 1.5 कोटी सदस्य नोंदणी ही 20 तारखेपर्यंत आम्हाला महाराष्ट्रात पूर्ण करायची आहे। आज भारतीय जनता पार्टीतर्फे स्टेशन परिसरामध्ये सकाळी युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि आता महिला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान चालू झालेलं आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सदस्य नोंदणी अभियानाला भेटतोय आणि प्रत्येक बूथवर 250 सदस्य करण्याचं त्या ठिकाणी बूथ अध्यक्षांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे। बूथ अध्यक्ष घरोघरी फिरून प्रत्येक यादीमध्ये फिरून 250 सभासद करतायत आणि ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक घरापर्यंत हे बूथ अध्यक्ष पोहोचतील। हा रेल्वे स्टेशन परिसर असल्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रोज 5 ते 6 लाख लोक ये जा करतात। त्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे आणि संध्याकाळी कामावरून सुटताना त्यांच्यासाठी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सदस्य रेल्वे स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी झालेले आहे आणि 100% भारतीय जनता पार्टी हे अभियान आमचं चालू आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये
किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील चितळसर पोलिसांनी गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश करत 42 किलो गांजासह 3 आरोपींना अटक केली आहे. 11 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पोखरण रोड क्रमांक 1 येथील सुभाषनगरमध्ये संशयास्पद स्थितीत उभी असलेल्या स्विफ्ट डिझायर कारच्या डिक्कीतून गांजाचा साठा जप्त करण्यात आलाय. ड्रायव्हर रोहित कुमार पटेल याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता कारमधील 20 पॅकेटमध्ये गांजा असल्याचं उघड झालं. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 20 लाख रुपये असून यामध्ये 14.35 लाख रुपयांचा 42 किलो गांजा आणि 5.75 लाख रुपयांची मोटार कार यांचा समावेश आहे. तपासादरम्यान आरोपींना मदत करणारे इतर दोघे इसम घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांना जुन्नर जिल्हा पुणे येथून तर आरोपी क्रमांक 3 ला कल्याणच्या फुलबाजार मार्केटमधून अटक केली आहे. तिघांनाही चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.